भेंडी नेहमी चिकट होते. आज मी दाखवते एकदम सिंपल ट्रिक ज्यामुळे भेंडी अजिबात चिकट होणार नाही. नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि तुम्ही पाहताय न्यूट्रीबॉल. तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया. मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली टिप, आपण भेंडी कापण्यासाठी जो कटर घेणार आहोत तो सुक्का असायला हवा, ओलसर नको आणि आपली जी सुरी आहे ती पण सुक्की असावी. भेंडी जी आहे ती मी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे. आता आपण ही भेंडी मीडियम साईजमध्ये कापून घेणार आहोत. खूप बारीक कापायची नाही किंवा खूप मोठीही कापायची नाही. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे ही भेंडी कापून घेतलेली आहे. मी येथे साधारण 100 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. ती आपली आता सर्व अशी कट करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये फक्त 1 चमचा ऑलिव्ह ऑइल मी घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये भेंडी ॲड करणार आहोत. आता ही भेंडी जी आहे ना ती हाय टू मीडियम फ्लेमवर भेंडी हलकी परतून घ्यायची आहे. भेंडी परतून झाली 1 ते 2 मिनटं की आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा, जो की मी त्याचे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि 1 मी हिरवी मिरची यामध्ये घालत आहे. हे आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवू नका, त्यामुळे तुमची भेंडी सॉफ्ट राहील आणि चिकट होईल. भेंडी आता आपली भाजून झालेली आहे. आपण हे बाजूला काढून घेऊयात. आता आपण त्याच कढईमध्ये 1 चम्मच तेल घालून त्यामध्ये थोडेसे जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून घेणार आहोत. नंतर आपण यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे. लसणाचा फ्लेवर येथे मेन आहे, त्यामुळे आपली भेंडी जी आहे ना त्याला मस्त अशी चव येते. नंतर आपण यामध्ये कांदा घालून तो छान परतून घ्यायचा आहे. मी येथे कांदा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही तसा तुमच्या सोयीनुसार तुम्ही घाला. नंतर आपण यामध्ये मीठ घालून हे चांगलं परतून घेणार आहोत. काय होतं, मीठ घातल्यामुळे ना कांदा परतताना तर कांदा लवकर आपला भाजला जातो. नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. टोमॅटो हा यामध्ये ॲड केल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून ते 1 ते 2 मिनटं ठेवून देणार आहोत. काय होतं, याने जो आपला जो टोमॅटो आहे ना तो लवकर सॉफ्ट होतो. तुम्ही इथे बघू शकता. आपला टोमॅटो जो आहे तो आता सॉफ्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये भेंडी घालून घेऊयात. 1 ते 2 मिनटं ही चांगली यामध्ये परतून घ्यायची आहे. आणि आता आपण त्यामध्ये हळद ॲड करून घेऊयात. थोडीशी काळी मिरी पावडर यामध्ये टाकायची आहे. नंतर मी थोडंसं काश्मीरी पावडर यामध्ये टाकलेली आहे. जर तुमच्याकडे कोणतेही लाल तिखट असेल तर ते तुम्ही थोडंसं चवीनुसार ॲड करू शकता. हे सर्व चांगलं मिक्स करा. जास्त हलवू नका, नाहीतर आपली भेंडी जी आहे ना ती तुटते. शेवटी आपण इथं भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट 1 चमचा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. यामुळे काय होतं ना, आपल्या भेंडीला मस्त असा क्रंच येतो. आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेला आहे. आता आपली जी गार्लिक भेंडी आहे ना ती तयार आहे. तुम्ही बघू शकता. आपली भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आणि खूप टेस्टी लागते ही भेंडी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे तुम्ही लंच किंवा टिफिनसाठी पण परफेक्ट आहे. आपली लसूणी भेंडी मस्त दिसते ना. आपण ही चपातीसोबत किंवा भाकरी या रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही ही देऊ शकता. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली का. व्हिडिओ आवडला असेल तर
आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरतीही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशा नेक्स्ट हेल्दी रेसिपीमध्ये. तोपर्यंत ईट क्लीन, लिव्ह हेल्दी. धन्यवाद.